नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही कधी अशा प्रकारे भेंडीची भाजी केलेली आहे का? भेंडी मसाला, परंतु याला बेसन पीठ लावून बनवायचं. नसेल केली तर नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे सर्वात प्रथम 1/2 किलो भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. मी इथे भेंडीचे मोठे मोठेच काप ठेवलेले आहेत. तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता. इकडे एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे. जो कांदा मोठा चिरून घेतलेला आहे तो सुट्टा करून घ्यायचा आहे, कारण तो तळून भेंडीमध्ये घालायचा आहे. आता इकडे बाकीचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदे चिरून झाले की एक टोमॅटो आहे तो मोठा चिरून घ्यायचा आहे, कारण त्याची प्युरी बनवायची आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बारीक चिरूनही टोमॅटो वापरू शकता. इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या आणि 2-3 आल्याचे तुकडे बारीक करून घ्यायचे आहेत. हे वाटण वाटून झालं की त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे टोमॅटोची प्युरी बनवतानाच थोडंसं दही वापरू शकता, परंतु मी दह्याचा वापर नंतर केलेला आहे. आणि आता टोमॅटोची प्युरी करून झाली की ह्या भेंडीचे जे तुकडे केलेले आहेत त्यावरती 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट, 1 चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. या भेंडीमध्ये इथे मसाल्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. कोणी कोणी सांबर मसालाही वापरतं किंवा किचन किंग मसालाही वापरतं. आता यामध्ये मी बेसन पीठ घातलेलं आहे 2 चमचे. भेंडीमध्ये बेसन पीठ घालून झालं की ते तिखट आणि बेसन पीठ व्यवस्थित भेंडीला चोळून हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर कढईमध्ये भरपूर तेल घालून त्यामध्ये हा सुरुवातीला मोठमोठा जो चिरलेला कांदा आहे तो तळून घ्यायचा आहे. कांदा तळून म्हणजे अगदीच लालसर नाही करायचा, थोडासा मऊ होईपर्यंतच तळून घ्यायचा आहे. आणि नंतर ही जी भेंडी आहे ती या तेलामध्ये घालून घ्यायची आहे. भेंडी तेलावरती घालून झाली की व्यवस्थित मिक्स करून छान एकजीव होईपर्यंत तुम्ही इकडे बघू शकता बेसन पीठ छान भेंडीला लागलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे ही भेंडी शिजून घ्यायची आहे. इकडे एका वाटीमध्ये मी 3 चमचे दही घेतलेलं आहे. त्यामध्ये आता 1 चमचा घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. हळद आणि तिखट घालून झाल्यानंतर हे दही चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये 1/2 चमचा किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे. किचन किंग मसाला घालून झाला की इथे दही खूप घट्ट होतं, त्यामुळे मी 1 ते 1.5 चमचा पाणी घालून घेतलेलं आहे. तुमच्याकडचं दही जर पातळ असेल तर पाणी घालण्याची गरज नाही. आणि हो, भेंडीत घालण्यासाठी दही खूपच आंबटसुद्धा नकोय, कमी आंबटच दह्याचा वापर करायचा. आता ही भेंडी शिजून तयार झालेली आहे. ती मी कढईमधून एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. अशी जर भेंडीची भाजी बनवली बेसन पीठ घालून तर चवीलाही छान लागते आणि अजिबात अशी चिकट लागत नाही. त्यानंतर कढईमध्ये तेल घालून फोडणीची तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी सर्वात प्रथम भरपूर असं तेल कढईत घातल्यानंतर 1 चमचा जिरं घालून छान तडतडले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाला की वाटलेलं वाटण घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि नंतर जी टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती घालून घ्यायची आहे. टोमॅटोची प्युरी घालून चांगलं मिक्स केलं की नंतर यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 1-3-4 मिनिटे ही प्युरी वाफून घ्यायची आहे. 3-4 मिनिटे ही टोमॅटोची प्युरी वाफून झाली की या टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो जातो. आणि नंतर आता यामध्ये जो सुरुवातीला तळून घेतलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे. आणि कांदा घालून झाला की लगेचच ही जी दह्याची पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची आहे. आता हे दही आणि कांदा घालून झाल्यानंतर हा जो टोमॅटो सगळा मसाला आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. या टोमॅटोचा व दह्याचा आंबटपणा थोडासा बॅलन्स होण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडीशी साखर घातली तरीही चालेल. माझ्या इथे पदार्थांमध्ये गोड जास्त काही आवडत नाही, म्हणून मी इथे साखर घातलेली नाही आहे. आता 1-2 मिनिटे वाफून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मिठाचा वापर आधी केलेला आहे त्यामुळे मीठ थोडंसं जपून वापरायचं आहे. त्यानंतर ही जी तळून घेतलेली किंवा शिजून घेतलेली भेंडी आहे ती घालून घ्यायची आहे. भेंडी घालून झाली की मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता भेंडीला रंग छान आलेला आहे आणि या बेसन पिठामुळे ही भेंडी अजिबात चिकट होत नाही. आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून ही भेंडी 2-3 मिनिटे कमी गॅसवरती वाफून घ्यायची आहे. आता भेंडीला छान तेल सुटलेलं आहे आणि मसाला आणि भेंडी दोन्ही व्यवस्थित शिजून झालेला आहे. तर इथे चमचमीत असा भेंडी मसाला तयार झालेला आहे.
अशा पद्धतीने जर भेंडीची भाजी बनवली ना तर अगदी न आवडणारी व्यक्ती असू द्या नक्की आवडीने खायला. तर ही भाजी मी एका डिशमध्ये सर्व करत आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आणि हो, कमेंट करून थोडंसं प्रोत्साहित पण करत जा, कारण मोटिवेशन खूप महत्त्वाचं असतं. धन्यवाद.